दुथंडी या ठिकाणी घडलेले जे प्रकरण आहे, सदर प्रकरणामध्ये कुंडल पोलीस स्टेशनलाही संघटनेच्या आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे. माननीय तहसीलदार पलूस यांच्याशी आता सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे. सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कशा पद्धतीनं लवकरात लवकर दाखल करता येईल यासाठी संघटनेच्या पक्षाच्या सर्वांच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. आणि भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी हे समाजाच्या संबंधित नाही तर सर्व समाजाच्या संबंधित हा विषय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशी प्रकरणं होणार नाहीत यासाठी हे प्रकरण ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाण्याचा निवेदन देण्यात आलेलं आहे. सचिन सुतार आहेत प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्रदादा पातोडे, डॉक्टर सुरेश शेळके आणि सर्व सामाजिक संघटना आहेत, संतोष पांचाळ आहेत, ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत, सर्वांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे. नमस्कार, जय विश्वकर्मा. आज या ठिकाणी कुंडल पोलीस स्टेशनमध्ये जो दुधंडी या गावी समाजाच्या मुलीवर जो अत्याचार झाला होता त्या अत्याचाराचा जाहीर निषेध करून त्या आरोपीला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं कठोर शासन व्हावं यासाठी आज आम्ही कुंडल पोलीस स्टेशनमध्ये कोल्हापूर, सांगली अशा जिल्ह्यातून, सातारा या जिल्ह्यातून सर्व आपले समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव, कुंडलचे इथले स्थानिकचे बांधव आम्ही सर्वांनी आज एकत्र येऊन समाजाच्या एकत्रीकरणाच्या भावनेतून बाबा ह्या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आता आदरणीय पोलीस इथले जे PI साहेब आहेत, काशीद साहेब, त्यांना आपण या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी प्रमुख मागणी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टाची केलेली आहे. साहेबांनी, पोलीस स्टेशनच्या साहेबांनी, PI साहेबांनी आपल्याला सहकार्य केलेले चांगल्या प्रकारची कलमं आहेत, पण त्या कलमामध्ये अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टाचं प्रामुख्याने आपण मागणी उचलून धरलेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये लवकरच आपली एक ऑनलाईन मिटिंग होईल आणि त्या मिटिंगच्या माध्यमाच्या नंतर पूर्ण जिल्हा-वाईज आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या प्रकरणासाठी निवेदन देण्याचा आपण एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि ह्या पीडित कुटुंबालाही आपण आता भेट देणार आहोत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि इथून पुढे असे जे काही प्रसंग आपल्या समाजामध्ये होतील तेव्हा अशाच पद्धतीने समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. आणि सर्व समाज बांधवांनी त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी इथून पुढच्या काळासाठी ज्यावेळी आम्ही लागेल त्यावेळी आपण हाक देण्यात येईल संघटनेच्या वतीने असेल, एक सामाजिक मानसिकतेच्या भावनेतून, त्यावेळी सर्व संघटनांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वकर्मा वंशी समाज संघटनाने कुंडलमध्ये दिले निवेदन. कुंडल पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, पोलीस तालुका जिल्हा दुधोंडी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबत विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की दुधंडी गावातील तालुका पोलीस येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण समाजामध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. अशा गंभीर गुन्हेगारांना पिढ्यातील तातडीने न्याय मिळावा अत्यावश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणी नराधम आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाचे स्वागत करतो. तथापि या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाला किंवा प्रभावाला बळी न पडता अत्यंत निष्पक्ष, सखोल व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे: सदर प्रकरणाचा सर्व उपलब्ध पुरावे, वैज्ञानिक तपासणी, साक्षीदाराच्या आधारे सखोल व निष्पक्ष तपास करण्यात यावा. दोषी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व धजडच कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तपासामध्ये कोणतेही हयगय किंवा विलंब होऊ नये. दोषारोपपत्र विहित मुदतीत न्यायालयात दाखल करण्यात यावे. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियाला आवश्यक पोलीस संरक्षण व समुपदेशन व कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात यावी. या प्रकरणी दोषींना कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा सामाजिक आर्थिक संरक्षण मिळणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेमध्ये समाजात कायद्याविषयी विश्वास निर्माण होण्यासाठी कठोर व प्रभावी कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून पीडिताला न्याय मिळवून द्याल अपेक्षा व्यक्त करीत आहोत.
प्राध्यापक नागोराव पांचाळ परभणी, प्रदेश अध्यक्ष विश्वकर्मा संघटना महाराष्ट्र राजेंद्र भाऊ पातोडे अकोला, राज्य प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी डॉक्टर सुरेश येळके हिंगोली, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र हिंदी परिषद इंजिनियर प्रशांत इंगोले, गटनेते वंचित बहुजन आघाडी मनपा नांदेड, विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री सचिन विजय सुतार, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्यभरातून पुढील प्रमाणे आलेले पदाधिकारी: कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री संतोष पांचाळ, सांगली जिल्हाध्यक्ष सुरेश सुतार, मिरज अध्यक्ष अनिल लोहार, संपर्क प्रमुख अर्जुन सुतार, कुमटे, कराड उपाध्यक्ष धनाजी सुतार, शिरोळ तालुका प्रतिनिधी सुहास सुतार, शिरोळ तालुका अध्यक्ष विनोद सुतार, त्याचबरोबर पोलीसचे महेश सुतार, नागनाथ सुतार, सुभाष सुतार, संजय सुतार, बजरंग सुतार, विनोद सुतार, शिरोळ तालुका अध्यक्ष नवनाथ सुतार, तालुका उपाध्यक्ष श्रीधर सुतार कुरुंदवाड, सुहास सुतार कुरुंदवाड, सागर सुतार शिरढोण, श्रीधर सुतार शिरढोण, अमित सुतार शिरढोण, प्रकाश सुतार वाडी, अमोल सुतार हेरवाड, कुमार सुतार कोथळी, राकेश सुतार बस्तवाड, प्रतीक वेदपाठक शिरोळ, राजू सुतार जयसिंगपूर, परभणी, अकोला, सातारा, कराड, भोसे, तासगाव, कोल्हापूर, गजानन सुतार इचलकरंजी, रोहन सुतार, अशोक सुतार इचलकरंजी, रामचंद्र सुतार इचलकरंजी, दत्तात्रय सुतार इचलकरंजी, कबनूर, कुरुंदवाड, शिरोळ, शिरढोण, जयसिंगपूर, सांगली, कवटेमंकाळ, जत, कडेपूर, पलूस, कुंडल इत्यादी या ठिकाणच्या संस्था व प्रमुख पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. या सर्वांची मागणी एकच होती की आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी व आमचा समाज बांधवांना न्याय मिळावा. इथून पुढे समाजावरती अन्याय होता कामा नये याची सरकारनेही दखल घ्यावी.